कोण्याही माणसाला तुम्ही जर साधं समजत असाल तर आधी त्याचा अधिकार तपासा. कुठल्याही माणसाला साधन किरकोळ समजू नका, आधी त्या माणसाचा काय तपासा अधिकार. साम नावाचा कृष्णाचा मुलगा होता. कोणाचा पोरगा? कृष्णाचा पोरगा, त्याचं नाव साम. साधूची चेष्टा केली त्यानं. माणसाला तीन गोष्टी एकत्र मिळून आहेत: तारुण्य, सत्ता आणि संपत्ती. या तीन गोष्टी एकत्र मिळून आहेत. माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या पोराला ना कमीत कमी तुमचं पोरग त्याच्या पायावर उभा राहीपर्यंत तुमचा इन्कम सोर्स माहित होऊ देऊ नका. तुमच्या जमिनी माहित होऊ देऊ नका. तुमचे गुंठे माहित होऊ देऊ नका. नाही तर ते काही कमवत नाही. ते म्हणतात पापाचं होय, रस्त्याच्या कडेला रोड टच दोन्ही कलर. मग ते मरायचीच वाट बघत. अण्णा मेला ना, अण्णा मरायचीच वाट बघत. एकदा अण्णा मेला की मग बॅनर लावून प्लॉटिंग पाडतो. प्लॉट विकणे आहे. म्हणून तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी एकत्र मिळून आहेत. सामाला या तीन गोष्टी मिळाल्या. सुंदरही होता तो. देवाचं पोरग आहे, सुंदर असणार. आणि लक्ष्मी आहे. बरं पैसा, लक्ष्मी सहकारी बँकेचा अध्यक्षच होता तो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी मळवट एवढा सुंदर देव. आणि तो देव आठवला आणि साधूला चेष्टा केली. साधूची पोट वाढवलं, चिंध्या कोंबड्या पोटात, आणि सांग म्हणे काय होईल. साधू म्हणे मुसळ होईल. त्याच मुसळाने कृष्णाच्या कुळाचं वाटोळ केलं. आणि म्हणून साधूची चेष्टा करू नये. परिणाम असा झाला, गंगाप्पा किनारे सद्गुरु संत बाळूमामांचा मेहुणा जावं लागलं. 9 वर्ष स्वतःचा संसार नाईलाजानं केला. आणि जगाच्या कल्याणात संतांची विभूती बाळूमामांनी घ्या. पांढर शुभ्र धोतर, शुभ्र अंगारका अंगामध्ये, डोक्याला पांढरा शुभ्र फेटा किंवा रुमाल, त्याची टोपी, एवढा सुंदर फेटा, त्याला पिवळी किनार, हातामध्ये घुंगराची काठी, खांद्यावर घोंगडं. काय सद्गुरु संत बाळूमामांचं रूप देखणं, किती सुंदर बाळूमामा देखणे. बाळूमामांकडे पाहिलं ना, असं वाटायचं की कृष्णाकडे पाहतो आम्ही, विठ्ठलाकडे पाहतो आम्ही, रामाकडे पाहतो आम्ही. ब्रह्मा विष्णू महेश या सर्वांचं एकत्र समीकरण म्हणजे सद्गुरु संत बाळूमामा. काय सुंदर दिसायचे ते तेज, ते सौंदर्य, ते कर्तबगारी, ते तपाचं तेज सद्गुरु बाळूमामांच्या चेहऱ्यावरून ओसंडून व्हायचं. निघाले जगाच्या कल्याणाकरता. सद्गुरु संत बाळूमामा अरगट्टीला तळ पडला. त्या अरगट्टी गावामध्ये तळ उभा होता. सगळी माणसं एकत्र आली. आता जशी येतात की नाही, हळूहळू हळूहळू. सगळेच काही भोजनी नसतात, काही भजनी पण असतात, लवकर येतात. जे लवकर आले ते भजनी, उशिरा आले ते म्हणावं तुमचं तुम्ही ह्याला तारीख देऊ नका तळावर. पण माफी मागून बोलू का, लवकर येणाराचे लाड पुरवायचे. आज माझे नाही पुरवले तरी चालते, पण मी सगळं शॉर्टकट मध्ये. लोकांना पंचपदीला 20-20 मिनिटं लागतात, 3.5 मिनिटात पंचपदी झाली माझी. आपला टायमिंग आहे. मी शेवटच्या बॉलला सुद्धा मॅच काढू शकतो. चांगला अनुभव प्लेअर आहे. 14 वर्ष झाली मला. नाही घालवू नाही शकत. हा त्याने घालवलीच होती. अगदी गंमत. असा मुद्दा येत आहे. सद्गुरु संत बाळूमामाचा तळ पडला. बाजेवरती बसले बाळूमामा. त्या गावामध्ये एक दरोडेखोर. गावात काय सगळे महाराज लोक असतात काय,
होय सगळेच काही चांगले असतात का? आणि एक सांगू का, गावात जर काळी माणसं नसती